नमस्कार, मी पूनम आवराळकर स्वागत करते आपलं देदनका या चॅनल वरती. भजन कीर्तन करीत शेकडो दिंड्या पैठणमध्ये दाखल झालेल्या आहेत, तर शेकडोंची वाटचाल अजून सुरू आहे. महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश विदेशातून भाविक भक्त नाथांच्या भेटीस येत आहेत. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ या जयघोषात आसमंत दुमदुमून गेलाय. कारण आहे नाथषष्ठी. काय आहे ही नाथषष्ठी? का आणि केव्हा साजरी करतात ही नाथषष्ठी? कोणकोणते उत्सव साजरे होतात या नाथषष्ठीत? हे आणि बरच काही आपण जाणून घेणार आहोत या कार्यक्रमाच्या माध्यमातून. तर यासाठी बातचीत करण्यासाठी आपल्या कार्यक्रमात आलेले आहेत खुद्द नाथवंशज. आणि दुसऱ्या अंगाने यांची ओळख करून द्यायची ठरली तर जे नेहमीच आपल्या सुरांच्या जादूनी रसिकांना मंत्रमुग्ध करीत असतात असे पुष्कर महाराज गोसावी. महाराज नमस्कार. नमस्कार, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमामध्ये. आत्ताच मी आपला उल्लेख नाथवंशज असा केला, तर आपली थोडक्यात ओळख आपल्या तोंडून आणि कितवे नाथवंशज आहात आपण नाथांचे ते जरा आम्हाला सांगा. माझं नाव डॉक्टर पुष्कर महाराज गोसावी. मी शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांचा 14वा वंशज आहे. अच्छा. आणि नाथ महाराजांच्या साहित्याचा प्रचार प्रसार गेल्या 22 वर्षापासून करत आहे. त्यामध्ये माध्यम असेल, प्रवचन असेल, कथा असेल, संतचरित्र कथा असेल, एकनाथी भागवत कथा असेल आणि वारकरी कीर्तन अधिक नागदीय कीर्तन या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी नाथ महाराजांच्या साहित्याचा प्रचार आणि प्रसार आम्ही नाथ महाराजांच्या कृपेने करत आलो. नाथ महाराज म्हटल्यानंतर नाथांचं जे कार्य आहे ते सर्वसामान्यांना माहितीच आहे, परंतु नाथवंशज म्हटल्यानंतर वेगळं काय ऐकायला मिळणार ही उत्सुकता आमच्या प्रेक्षकांना लागली आहे. तर साधारणतः नाथांचा कार्यकाल काय आहे किंवा साहित्याची फार मोठी त्यांची देणगी महाराष्ट्र भूमीला आहे, तर थोडक्यात आम्हाला त्यांच्याबद्दल सांगा जरा. शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांचा हा अवतार 1533 ते 1599. महाराजांचं एकूण अवतार कार्य हे 66 वर्षांचं. जे नाथ महाराजांचं जीवनचरित्र आपण जर अभ्यासलं, जे केशव स्वामींनी लिहिलेलं आहे, ओवीबद्ध नाथचरित्र 31 अध्यायांचा ग्रंथ. याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी नाथ महाराजांच्या बाबतीत याचा उलगडा होतो. आणि या उलगडामध्ये नाथ महाराजांच्या या कार्यकाळामध्ये नाथ महाराजांना कोणकोणत्या भगवंतांचं सगुण रूपात दर्शन झालंय. अर्थात भगवान श्रीकृष्ण परमात्मा असतील, अर्थात प्रभू रामचंद्र भगवान असतील, अर्थात अजून प्रभू दत्तात्रय महाराज असतील, त्याचबरोबरीने भगवान श्री पांडुरंग असेल, या सगळ्या देवतांचं नाथ महाराजांना सगुण रूपात दर्शन झालं. या सगळ्या जीवनचरित्रावर आपल्याला हे अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं. आणि त्यांच्या बरोबरीनेच नाथ महाराजांची असलेली निस्सीम पांडुरंगावर श्रद्धा आणि या सगळ्या देवतांवर असलेली श्रद्धा या संबंधाने नाथ महाराजांनी असा एक विषय जगातला ठेवला नाही त्यावर नाथ महाराजांनी भाष्य केलं नाही. त्यामध्ये प्रामुख्याने पहिला ग्रंथ नाथ महाराजांना जनार्दन स्वामींच्या कृपेने जो नाथ महाराजांनी लिहिला त्या ग्रंथाचं नाव आहे चतुश्लोकी भागवत. 1084 ओव्यांचा हा ग्रंथ अतिशय दिसायला छोटा जरी असला तरी फार मोठा त्याच्यात अर्थ दडलेला आहे. नाथ महाराजांच्या पुढं हळूहळू जसं वाङ्मय नाथ महाराज लिहू लागले, लिहित असताना मग चिरंजीव पद असेल, हस्तामलक असेल, आनंद लहरी असेल, शुकाष्टक असेल, अमृतानुभव असेल, शांतीब्रह्मसंत एकनाथ महाराजांची 4005 अभंगांची गाथा असेल, त्याचबरोबरीने श्री एकनाथी भागवत असेल, श्रीमद भागवताच्या 11 स्कंदावर केलेली नाथ महाराजांनी 31 अध्यायाची जी टीका आहे त्याला एकनाथी भागवत संबोधन आहे. आणि या एकनाथी भागवतानंतर भावार्थ रामायणासारखा महान ग्रंथ नाथ महाराजांनी या ठिकाणी पूर्ण केला. अशी सगळी ग्रंथ संपदा, त्यामध्ये अजून हरिपाठ आहे, ब्रिदावळी आहे, भरपूर 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 नाथ महाराजांची ग्रंथ संपदा अफाट आहे. आणि जास्त करून श्रीमद आद्यगुरु शंकराचार्य स्वामी महाराज यांच्या संस्कृत लिखाणावर प्राकृतात लिहिणारे त्या काळचे एक महान आणि महात्मे आणि थोर संत असणारे शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज. संस्कृत वाणी देवे केली आणि प्राकृत काय चोरापासून आली, नाथ महाराज एकनाथी भागवतामध्ये ओवी लिहितात. त्याचं कारण असं, बऱ्याच जणांनी त्या काळामध्ये नाथ महाराजांना विरोध केला की संस्कृतामध्ये तुम्ही संस्कृताचं खंडन करताय, संस्कृतात काहीच लोकांना सांगत नाहीये आणि प्राकृत काय. नाथ महाराजांचा भाव त्याबद्दल असा होता की सर्वसामान्यांना
हे सगळ्या काही गोष्टी कळाव्यात, समजाव्यात आणि त्या समजल्यानंतर त्यांनी त्या गोष्टीचं आचरण करावं, हा उद्देश नाथ महाराजांचा असल्या कारणाने नाथ महाराजांनी सगळी बऱ्यापैकी ग्रंथसंपदा ही प्राकृतामध्ये अर्थात मराठीमध्ये लिहिली. वा. आता ग्रंथांचा उल्लेख झालेलाच आहे, तर ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण जे त्यांनी केलंय, तर त्याबद्दल थोडंसं सांगा. मी मुद्दाम ज्ञानेश्वरीचा विषय इथं सांगितला नाही बाकी इतर ग्रंथामध्ये, कारण श्री ज्ञानदेवे येऊनी स्वप्नात सांगितली मात मज लागी दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा, असा नाथ महाराजांचा एक अभंग आहे. नाथ महाराजांचा आणि माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा काय नेमका संबंध आहे? तर वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानी याचा एका, ज्ञानेश्वर महाराजांचा ब्रह्मचर्य आश्रमातला अवतार, तो पुढं गृहस्थाश्रमातला अवतार झाले ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज, आणि नाम याचा तुका, नामदेव महाराजांचाच पुढचा अवतार म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज, असा वारकरी संप्रदायाचा नियम आहे, दंडक आहे. आणि याच नियमाप्रमाणे माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी स्वप्न दृष्टांत देऊन नाथ महाराजांना सांगितलं, आजान वृक्षाच्या मुळी माझ्या कंठाशी येऊन लागायला लागली, ती मला टोचतीये, तेवढी तू ये आणि तेवढी दूर कर. ज्यावेळी माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचा शोधही लागला नव्हता, आणि हे महान कार्य माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचा शोध आज आपण सगळेजण अलंकापुराला, आळंदीला जातो आणि माऊलींच्या समाधीवर डोकं टेकून दर्शन घेतो, ही सगळी वारकरी संप्रदायावर आणि माऊलींच्या भक्तांवर केलेली कृपा ही नाथ महाराजांची कृपा आहे. कारण ज्ञानेश्वरीचं प्रतिशुद्धीकरण करणं हे काळाची गरज होती. कारण माऊली ज्ञानेश्वर महाराज हे नाथ सांप्रदायिक असल्या कारणात त्या ज्ञानेश्वरीमध्ये नाथ महाराज पूर्वकालीन ज्ञानेश्वरीमध्ये बऱ्याचशा गोष्टीचा शोध माऊलींनी लावला होता. आता सर्वसामान्यांना समजेल म्हणून 2-4 गोष्टी मुद्दामून सांगतो. विमानाचा शोध असेल, मोबाईलचा शोध असेल, या सगळ्या गोष्टींचा, पाणी अडवा पाणी जिरवा हा विषय असेल, किंवा वृक्षवल्ली आम्हा सोयरे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा जसा अभंग आहे, त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी पूर्णपणे अगदी सर्वांना समजेल अशा पद्धतीने लिहिल्या. पण त्यामध्ये काही गोष्टी या मात्र याचा अर्थ पुढे जाऊन विपर्यास निघू नये म्हणून माऊलींनी ही जिम्मेदारी नाथ महाराजांवर दिली. समाधीचा शोध तर लागला, आणि समाधीचा शोध लागल्यानंतर त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी तू प्रतिशुद्ध कर असा आदेश माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितला, आणि नाथ महाराजांनी माऊलींचा या आदेशाचं पालन करून आज ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध जी आहे, आज जगामधली सगळी जी प्रत ज्ञानेश्वरीची आपल्याला अवेलेबल आहे, हिंदीमध्ये असेल, प्राकृतातली असेल, मूळ ज्ञानेश्वरी प्रत असेल, इंग्लिशमध्ये असेल, वेगवेगळ्या भाषांमध्ये ज्ञानेश्वरी ट्रान्सलेट झाली आहे, या सगळ्यामध्ये जी ज्ञानेश्वरी आता आपल्याला पाहायला मिळते आणि आपल्याला ग्रंथाचं पारायण करायला मिळतं, ही सगळी नाथ महाराजांची आपल्यावर असलेली कृपा आहे. महाराज, अतिशय सुंदर माहिती आपण आम्हाला सांगितलीत. तर ही नाथषष्ठी काय आहे त्याबद्दल आम्हाला सांगा. बिलकुल. आणि कोणकोणते उत्सव या नाथषष्ठीमध्ये साजरे केले जातात त्याबद्दल जरा माहिती सांगा. नाथषष्ठी या उत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात जी केली ती शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांनीच उत्सवाला सुरुवात केली. कारण आपण सगळेजण आजकालच्या बोली भाषेमध्ये सगळ्यांना आजकाल अगदी ऐरणीवरचा असलेला विषय म्हणजे सगळ्यांचे वाढदिवस. आणि वाढदिवस मोठ्या प्रकारात सेलिब्रेशन करायचे, त्याचं फार मोठं अवडंबर करायचं, ही आजकाल जगाची फॅशन झाली. पण पूर्वीच्या काळी वाढदिवस म्हणजे औक्षण करणे, आपल्या वडीलधारी माणसांना, घरातल्या बाहेरच्या सगळ्यांना, आपतिष्टांना, नातेवाईकांना, मोठ्यांना पाया पुढून तो वाढदिवस सेलिब्रेशन करणं किंवा साजरा करणं, अशा पद्धतीची पूर्वी काळ परंपरा. पण नाथ महाराज नाथषष्ठी कसे करत असतील, आणि आता नाथषष्ठीचं काय स्वरूप आहे, हा जो विषय ज्यावेळेस येतो त्यावेळेस नाथषष्ठीचा विषय जनार्दन स्वामींचा जन्मदिवस म्हणून नाथ महाराज नुसती षष्ठी साजरी करायची. फाल्गुन वद्य षष्ठी या तिथीला आमच्या परंपरेमध्ये अनन्यसाधारण असं महत्व आहे. तुम्ही म्हणताल कस काय महत्व आहे, त्याचं कारण असं, या तिथीला पंचपर्वणी योग निर्माण झाले. कोणते पंचपर्वणीने योग? तर जनार्दन स्वामी नाथांचे मोक्षगुरु, ज्यांची अनुग्रहाची माळ नाथ महाराजांच्या गळ्यात होती, ती माळ म्हणजे अर्थात मोक्षगुरु जनार्दन स्वामी यांचा जन्मतिथी म्हणजे जन्मदिवस. त्यानंतर एकनाथ महाराजांची जन्मदिन, एकनाथ महाराजांचा जन्मही त्याच तिथीला, एकनाथ महाराजांचं निर्याणही त्याच तिथीला, त्यानंतर जनार्दन स्वामींची भेट व अनुग्रही त्याच तिथीला. 4 गोष्टी झाल्या. आणि 5वा महत्वाची गोष्ट म्हणजे
मलंग वेशातून सगुण रूपात प्रभू दत्तात्रयांचं नाथ महाराजांना शिलप्रभंजन तीर्थावर अर्थात शिलीभंजन पर्वतावर जे दर्शन झालं, त्या दर्शनाचं सुद्धा तिथी होती फाल्गुन वद्य षष्ठी. एका तिथीला या 5 घटना नाथ महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये अत्यंत महत्वपूर्ण झाल्या, म्हणून तो नाथ षष्ठी महोत्सव म्हणून निर्माण झाला. आणि मग त्यावेळेसपासून नाथ महाराजांच्या समाधीनंतर, नाथ महाराजांच्या जलसमाधीनंतर त्या ठिकाणी या उत्सवाला खऱ्या अर्थाने नाथ षष्ठी या तिथीला महत्व प्राप्त झालं. आणि या नाथ षष्ठीचा दिनक्रम असा असतो की बसंत पंचमी ज्या दिवशी असते, माघ शुद्ध पंचमी, या दिवशी या नाथ षष्ठीचा मुहूर्त असतो. मुहूर्त म्हणजे आपल्याकडे ज्यावेळेस लग्न असतं, मौंजबंधन असते किंवा मंगल कार्य ज्यावेळेस असतं, त्याचं मुहूर्त करावं लागतं धर्मशास्त्राप्रमाणे. तर या षष्ठीचं मुहूर्त करून हळदी कुंकू, तुमचे डळणं असेल, काढणं असेल, या सगळ्या गोष्टी करून त्या ठिकाणी त्याचं मुहूर्त सुरू होतं. महिन्याच्या अगोदर तयारीसाठी एक चांगल्या मुहूर्तावर तयारी व्हावी म्हणून हे बसंत पंचमीला ते मुहूर्त होतं. आणि मुहूर्त झाल्यानंतर नाथ षष्ठीचे काम सुरू होतात. आणि मग बरोबर तुकाराम बीजेच्या दिवशी त्या ठिकाणी नाथ महाराजांच्या गावातील नाथ मंदिरातला जो पवित्र रांजण आहे, त्या रांजणामध्ये पाणी भरण्यास सुरुवात होती. या रांजणाची पूजा होती. तत्पूर्वी 8 दिवस या रांजणातलं पूर्वीचं सगळं पाणी काढलं जातं. त्यामध्ये त्याला 4 दिवस धूप सोडला जातो. हा रांजण पूर्णपणे कोरडा केला जातो. आणि कोरडा करून त्या तुकाराम बीजेच्या दिवशी त्या ठिकाणी त्या रांजणाची पूजा असती. पूजा झाल्यानंतर पैठणचे आजूबाजूचे पंचक्रोशीतले, कोणाचा नवस, कोणाचं काय, या संबंधाने सगळेजण येतात आणि त्या रांजणामध्ये पाणी टाकतात. अच्छा. मग तो रांजण भरल्यानंतर आता समजा आपण आषाढी वारी बघतो. आषाढी वारीमध्ये ज्यावेळेस वारकरी जो पहिले पोहोचतो, त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान वगैरे केला जातो, हे आपण बघतो. तर आषाढी वारी नंतर ही वारी महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी वारी आहे, 2 नंबरची वारी आहे. तर मग असं रांजण भरल्यानंतर त्या वारकऱ्याचा सन्मान वगैरे होतो का? त्या ब्रह्मवृंदांचा त्या ठिकाणी सत्कार होतो. आणि त्यांच्या रूपातच पांडुरंग आले, विठ्ठल भगवान आले, आणि त्याच्यामुळेच त्यांचं या ठिकाणी पूजन केलं जातं. त्यांना हार, त्यांना चंदन वगैरे गंध लावलं जातं, त्यांची पूजा केली जाते. त्यांचा सत्कार झाल्यानंतर त्यांचे सगळेजण दर्शन घेतात आणि दर्शन घेऊन रांजण बंद करून, आणि त्या पाण्याने नंतर पुढे जो नाथषष्ठीच्या दिवशी जो अभिषेक असतो, त्या अभिषेक त्याच पाण्याने असतो. म्हणून त्या ठिकाणी तो रांजण आजही पूजनीय आहे आणि सगळेजण त्या ठिकाणी त्या रांजणाचं दर्शन घेतात. महाराज म्हणजे खंड्याच्या रूपाने पांडुरंगाने साक्षात नाथांच्या घरी पाणी भरलं, तर काय आहे ते? तोच रांजण आहे का महा? त्या संबंधाने संत निळोबाराय महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराजांचे शिष्य असणारे आणि वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचे सुद्धा अभंग आजही खूप प्रचलित आहेत, असे असणारे पिंपळनेर येथील, श्री क्षेत्र पिंपळनेर येथील संत निळोबाराय महाराज हे अभंग लिहितात. ते म्हणतात, द्वारकीची मूर्त एकनाथ घरी, पाणी वाहे हरी कावडीने, श्रीखंड्या चंदन उगाळूनी करी, वस्त्रे गंगातीरी धूत असे. किंवा त्यांनी नाथ महाराजांवर जी आरती लिहिली, भानुदासाची कुळी महाविष्णूचा अवतार, या आरतीचं जे एक चरण आहे, ते चरण असं आहे की कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. चक्रपाणी म्हणजे साक्षात भगवंतच. आणि या विषयाने हा रांजण जो आहे तो पवित्र आहे, पूर्ण दगडी रांजण आहे. रांजणाची संकल्पना आपली जी आहे ती पूर्णपणे मातीचा घुमट अशा पद्धती, किंवा घरात माठ जो असतो थंड पाण्याचा, असा संबंध. पण रांजण हा शब्द पहिल्यापासून प्रचलित होत गेला म्हणून त्याला आजही रांजणच म्हणतात. पण नाथ महाराजांच्या गावातल्या नाथ मंदिरात वाड्यामध्ये या ठिकाणी खाली जो रांजण आहे तर तो 21 फूट खोल आहे आणि संपूर्णपणे दगडी बांधकाम आहे त्याचं. त्याला कुठल्या प्रकारे लिकेज नाही, काही नाही. आणि खाली उतरल्यानंतर त्याच्यात स्वच्छ करताना एक विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती आहे. आणि याचं स्वच्छ केल्यानंतर या रांजणाची पवित्र पूजा सुरू होती. पण या रांजणाची प्रचिती अशी आहे की कधी कधी 100 ड्रम सुद्धा त्याच्यात पाणी बसतं, आणि कधी कधी 2 घागरीत सुद्धा भरलेला आहे या अगोदर, अशी सुद्धा आख्या आहे. त्यामुळं जोपर्यंत पांडुरंगाच्या रूपात एखादा भक्त त्या ठिकाणी त्या रांजणात पाणी भरत नाही, तोपर्यंत रांजण भरत नाही. आणि भरल्याची प्रचिती म्हणजे जर विचारत असाल तर त्याचं उत्तर असं आहे की ज्या पद्धतीने गॅसवर दूध उकळी येतं आणि दूध वर येतं, त्या पद्धतीने ज्या वेळेस पांडुरंगाची ज्याच्या रूपात, ज्या भक्ताच्या रूपात कावड येईल, त्या कावड आली आणि ती कावड पडल्या पाणी फुगा धरतं. त्याच्यावर एक गावठी कापड असतं अंथरलेलं, तो फुगा धरला की समजतं की रांजण भरला, उसळी मारते पाणी आणि लगेच 1 सेकंद 2 सेकंदाचा तो प्रकार असतो. त्या भक्ताचा त्या ठिकाणी आमच्याकडून म्हणजे भक्तिभावाचा सगळा कार्यक्रम आहे. भक्तिभावाचाच कार्यक्रम आहे. भक्तिभावाचाच कार्यक्रम. रांजणानंतर, रांजण भरल्यानंतरचा पुढचा कार्यक्रम असा असतो. त्यानंतर तृतीया, चतुर्थी या दिवशी बाकी सगळ्या येणाऱ्या मानकरी भाविक भक्तांचं या ठिकाणी भोजनाची व्यवस्था,
मंडप असेल, बाकीच्या सगळ्या गोष्टीची तयारी असते. आणि त्यानंतर आजचा दिवस पंचमी. या पंचमीला, फाल्गुन वद्य पंचमीला पण नाथषष्ठीच्या उत्सवाला खऱ्या अर्थाने आता हा औपचारिक सुरुवात आहे तुकाराम बेजेच्या दिवशी, पण आता आजपासून उत्सव सुरू झाला. पंचमीपासून उत्सव सुरू झाला. सुरू कसा झाला तर आज सकाळी आमच्या नाथवंशजांच्या सगळ्या महिला मंडळ हे सगळ्या जाऊन नाथ महाराजांनी ज्या देवीला आपली बहीण मानलं, ज्या देवीचे पुजारी हे मातंग समाजाचे आहेत आणि ज्या देवीला पिवळा रंग अतिशय प्रिय आहे अशी असणारी नाथ महाराजांची बहीण ही लक्ष्मी आई, जी नाथ महाराजांच्या समाधी मंदिराच्या मागच तिला स्थान नाथ महाराजांनी दिलंय, माझ्या जवळच. आणि माझा कुठलाही उत्सव सुरू होत असताना पहिले तुला अभिषेक होईल, तुझं पूजन होईल आणि मगच माझं पूजन होईल, असा नाथ महाराजांनी तिला दिलेला आशीर्वाद म्हणा. आणि त्यानंतर त्या देवीची संपूर्णपणे पूजा होती. ही पूजा पुरुष करत नाहीत, ही पूजा महिला करतात. बरेच जण म्हणतात, धर्मशास्त्र असं सांगतं, यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः. जिथं जिथं नारीचा सन्मान केला जातो तिथं तिथं भगवंताचा वास असतो. म्हणून त्या ठिकाणी ही पूजा सगळी महिला मंडळ, आमच्या नाथवंशजांच्या सगळ्या महिला मंडळ हे करतात. आणि ही पूजा झाल्यानंतर या देवीला सगळं पिवळंच आवडतं. हिला लिंब चिरून नाही चालत, हिला लिंब अख्खं सबंध लिंबू द्यावं लागतं नैवेद्यामध्ये. हिला खिचडी जी द्यायची तिला फोडणी द्यायची नाही. ही खिचडी करायची, ही फक्त हळद, मीठ आणि थोडासा हिंग टाकून ही खिचडी तिला नैवेद्य. हिला ज्या पुऱ्या द्यायच्या, या पुऱ्या सुद्धा हळदीच्या पुऱ्या द्यायच्या. पण या सगळ्या नैवेद्याचा जर आपण विचार केला तर हिला पिवळं सगळं आवडतं. अर्थात ती पितांबरी देवीचा एक अवतार असावा. आणि नाथ महाराज तिला लक्ष्मी आई म्हणून म्हणतात की माझी बहीण ही लक्ष्मी आई आहे. आणि या लक्ष्मी आईला या ठिकाणी नाथ महाराज पूजा केल्यानंतर मग खऱ्या अर्थाने उत्सवाला सुरुवात झाली. आज बरोबर फाल्गुन वद्य पंचमीला त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता मानाची अक्षत म्हणजे पैठण येथे नाथषष्ठी निमित्त आलेले सगळे मानकरी, फडकरी, फड परंपरेतील वंशज मंडळी, इतर संतांचे, या सगळ्यांना नाथ महाराजांच्या संस्थांतर्फे अक्षत दिली जाते की उदयिक एकनाथ महाराज षष्ठी आपण अभिषेकाला, दिंडीला, पाद्यपूजेला, कीर्तनाला, छबिन्याला, काल्याला, दहीहंडीला, प्रसादाला येऊन मंडप शोभिवंत करावा. असे आमचे कुलोपाध्याय आहेत. ते कुलोपाध्याय अक्षत देतात. ती अक्षत समोरची मानकरी महाराज मंडळी हातात घेतात. उजव्या हातात घेतल्यानंतर ती देवापुढे ठेवतात आणि ठेवल्यानंतर आम्हाला परत सगळ्यांना पान सुपारी देतात. मग त्यानंतर हे सगळा प्रोसेशन झाल्यानंतर की गावातल्या नाथ मंदिरात ही अक्षत पहिल्यांदा दिल्या जाते. आणि देवाला देताना अक्षत कार्याची सिद्धता करावी आणि व्यक्तीला देताना अक्षत मंडप शोभिवंत करावा असा प्रामुख्याने शब्द वापरला जातो संस्थांच्या मार्फत. आणि मग गावातल्या नाथ मंदिरानंतर पुढे गेल्यानंतर आमच्या कुलउपाध्यायांना दुसरी अक्षत. त्यानंतर संत कवी अमृतरायजी महाराज पैठणचं एक अजून वैभव, नाथ महाराजांचाच पुढचा अवतार असणारे मराठीतले पहिले गझल कटावकार, ज्यांनी मराठीतली पहिली गझल लिहिली आणि कटाव निर्माण केले, कटाव प्रकार, ते असणारे संत कवी अमृतरायजी महाराज या संस्थानला मग अक्षत. त्यानंतर हलकारे म्हणून मानकरी आहेत, त्या हलकाऱ्यांना अक्षत. गाव जोशी, सगळ्या गावाचं त्या ठिकाणी जोशीपद आहे, त्या जोशींना अक्षत दिली की सगळ्या गावाला आली. या उद्देशाने जोशींना, गाव जोशींना अक्षत. त्यानंतर नरहरीनाथ महाराज संस्थान देऊळगाव राजा पैठणकर महाराज यांना अक्षत दिल्यानंतर नाथ महाराजांचं कुलदैवत माहूरची रेणुका देवी नाथ महाराजांसाठी चोंढाळा नाव जे गावाचं आहे त्या चोंढाळ्याला येऊन आली. आणि जिथं मागं वळून पाशील तिथं मी निर्माण होईल, यानंतर तू माहूरला जायचं नाही. म्हणून ह्या चोंढाळ्याच्या एकविरा देवीची, रेणुका देवीचे पुजारी असणारे वेदशास्त्र संपन्न वानोळे परिवार, या वानोळे परिवाराला सुद्धा अक्षत असती की आपण सगळ्या उत्सवाला यावं. आणि हे झाल्यानंतर धोंडीनाथ महाराज मठ, शिवदिन केसरीनाथ महाराज मठ, त्यानंतर पुढे गेल्यानंतर मग वारकरी संप्रदायातले जे मानकरी आहेत, मग समाधीनाथ समाधीला सुद्धा अक्षत आहे. आणि नाथ समाधीला अक्षत दिल्यानंतर जळगावकर महाराज असतील फडकरी, त्यानंतर वास्कर महाराज असतील, त्यानंतर बेलापूरकर महाराज असतील, त्यानंतर परत आमचे तुमचे देहूकर महाराज असतील, संत तुकोबाराय महाराजांचे वंशज, या सगळ्यांना अक्षत देऊन शेवटची अक्षत संत सखाराम महाराज संस्थान अंमळनेरकर महाराज, वेद हरिभक्तीपरायण वेदशास्त्र संपन्न गुरुवर्य प्रसाद महाराज अंमळनेरकर यांना ही अक्षत दिल्यानंतर मग त्या दिवशीचा अक्षदीचा कार्यक्रम निमंत्रणाचा संपतो. आणि त्यानंतर बरोबर 12 वाजता विजय पांडुरंगाची मूर्ती, ज्या मूर्तीने नाथ महाराजांच्या हस्ते लोणी आणि खडी साखर खाऊन या ठिकाणी उजवा हात
लक्ष्मीसारखा असा ठेवलाय ज्या पांडुरंगाने, हा जगातला एकमेव पांडुरंगाची ही मूर्ती अशी आहे हे ध्यान, की त्यांनी करकटावरी ठेवून हे ध्यान सोडून डाव्या हातात शंख आहे आणि उजव्या हातामध्ये नाथ महाराजांनी दिलेलं लोणी खडी साखर प्राशन करून खाऊन उजवा हात त्या लोणी खडी साखर खाल्ल्याची साक्ष म्हणून आजही तसाच आहे. त्या मूर्तीला आणि नाथ महाराजांच्या समाधीला अभिषेक होऊन या ठिकाणी बरोबर दुसऱ्या दिवशी म्हणजे फाल्गुन वद्य षष्ठीला 11 वाजता या ठिकाणी सगळे मानकरी, ज्यांचं नाव मी घेतलंय, त्या सगळ्या मानकरी व्यतिरिक्त अजूनही मानकरी भरपूर आहेत, की कोणाचं दिंडीत चालायचं माने, कोणाला कीर्तन करायचं माने, कोणाला प्रवचन करायचं माने, या सगळ्या संबंधाने हे सगळी मंडळी 11 वाजायच्या आत इथे येतात. भजन उभं राहिल्यानंतर गावातल्या नाथ मंदिरापासून भानुदास एकनाथाच्या गजरामध्ये पारंपरिक मार्गाने नाथ गल्लीतून कावळे गल्लीतून उदासी बाबांचं मठ, उदासी बाबांच्या मठाहून त्या ठिकाणी पायऱ्या उतरल्यानंतर एवढ्या भर मार्च महिन्याच्या फाल्गुन महिन्याच्या उन्हामध्ये पायात कुठल्याही प्रकारची चप्पल वगैरे न वापरता, पादत्राणे न घालता सगळे भाविक भक्त दिंडीतले हे विना चप्पलचे, विना पादत्राणाचे इथून समाधी मंदिरात वाळवंटाच्या मार्गे जातात. तिथं त्या ठिकाणी परंपरेचं वारकरी कीर्तन होतं सुरुवातीला, त्यानंतर नारदीय कीर्तन होतं आणि नारदीय कीर्तन झाल्यानंतर परत वाजत गाजत भानुदास एकनाथाच्या गजरामध्ये दिंडी परत गावातल्या नाथ मंदिरात येते आणि गावातल्या नाथ मंदिरात आल्यानंतर महाआरतीने त्या दिवसापुरतीची दिंडीची सांगता होते. महाराज, पांडुरंगांच्या बाबतीत आपण आता सांगितलं, तर ते विजयी पांडुरंगांची जी आख्यायिका आहे ती काय आहे नेमकी? विजय पांडुरंगाची आख्यायिका अशी, या पांडुरंगाला विजय पांडुरंग का नाव पडलं त्याचे 2 कारण आहेत. तर पहिलं कारण आहे, हा विजयनगरहून आला म्हणून याला विजयी पांडुरंग म्हणतात. आणि दुसरं कारण असं की नाथ महाराजांनी तो आल्यानंतर तो परत नाथ महाराजांकडून गेला नाही वापस त्याच्या घरी किंवा त्या सावकाराकडं, म्हणून नाथ महाराजांचा या गोष्टीत विजय झाला म्हणून विजय पांडुरंग. असे दोन्ही अर्थ या विजय पांडुरंगाच्या संबंधाने आपल्याला पाहायला मिळतात. याची आख्यायिका अशी, ही मूळ मूर्ती पंचधातूची कर्नाटकात विजयनगर, विजयवाडा, आता जे हम्पी हॉस्पिटल वगैरे भाग आहे, तिथलच्या एका सावकारांनी ही मूर्ती तयार केली. आणि या सावकारांनी मूर्ती तयार केल्यानंतर प्राणप्रतिष्ठेला 8 दिवस बाकी असताना या मूर्तीने रोज त्याच्या स्वप्नात जावं त्या सावकाराच्या आणि सांगावं की मला तुझ्याकडे राहायचं नाही बाबा, मला पैठणला असे नाथ महाराज आहेत, त्यांच्याकडे मला जायचं. एकदा झालं, दुसऱ्या दिवशी झालं, तिसऱ्या दिवशी झालं, चौथ्या दिवशी झालं. तो घाबरला. त्यांनी गावात सगळ्या प्रतिष्ठित नागरिकांना बोलवलं, म्हणले असं व्हायला लागलंय, काय करायचं, आपण तर प्राणप्रतिष्ठेची तयारी केली. ते म्हणले काय येत आहे ना, गोदावरी नदी आहे, गोदावरी नदीच्या वाटेनीच कर्नाटकातून जाते, वाटेवाटेनी गोदावरी नदीचं बघा आणि कुठं प्रतिष्ठान नगरी आहे तिथे शोधल्यानंतर तुम्हाला सापडेल. तो दरकोस दर मुक्काम करत शोधत इथं आला मूर्ती घेऊन. सोबत मूर्ती होती आणि मग आल्यानंतर नाथ महाराजांची त्याची भेट झाल्यानंतर नाथ महाराजांना घडलेली हकीकत सांगितली की स्वप्न दृष्टांत मला मूर्ती द्यायला लागली. मग काय करायचं? नाथ महाराज म्हणले तुला दृष्टांत दिला, मला कुठं काय दिला मूर्तीने दृष्टांत. मग त्यावेळेस नाथ महाराजांनी चांदीच्या वाटीमध्ये ताजं लोणी काढलं होतं आणि गोड म्हणून खडी साखर, ते लोणी खडी साखर एका वाटीमध्ये चांदीच्या पांडुरंगाच्या पुढे ठेवून नैवेद्य दाखवला. नैवेद्य जसा दाखवला, नाथ महाराज म्हणले प्राणाय स्वाहा म्हणल्यानंतर त्या मूर्तीने कमरेवरचा हात पुढे केला. नाथ महाराजांनी लोणी खडी साखर ठेवलं, त्या मूर्तीने ते प्राशन केलं. आता प्रचिती दिलीये. नाथ महाराजांना लक्षात आलं प्रचिती पांडुरंगाने आपल्याला दिलीये, काही हरकत नाही सावकार, मी ही मूर्ती ठेवायला काहीच हरकत नाही, मी याची प्राणप्रतिष्ठा करून मी माझ्या देवघरामध्ये ही मूर्ती ठेवतो. पण देवा पांडुरंगा, तुला रोज या सावकाराकडे 56 भोगाचं नैवेद्य असेल, माझ्याकडे काय मिळणार देवा तुला, मी जे खाईल ते तुला दाखवून खाईल तुझ्या आज्ञेने. मग त्यावेळेस आजही त्या मूर्तीवर अक्षर आहे, 500 वर्ष झाली त्या मूर्तीला. आता ते अक्षर असे आहेत की दास जेवू घालवान, म्हणजे नाथ महाराज पांडुरंग म्हणू लागलाय की मी तुझा दास्यत्व भाव स्वीकारून आलोय, तू जेवू घाल नको घालू, माझं काहीही म्हणणं नाही, पण मला दूर करू नको. मग नाथ महाराजांनी त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून आज 500 वर्ष झाले ही विजय पांडुरंगाची मूर्ती आमच्या पैठणचं वैभव आणि आपल्या मराठवाड्याचं वैभव असणारी ही मूर्ती आजही त्या ठिकाणी इथे येते. आज या मूर्तीच्या संबंधाने अजून एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो की बऱ्याच जणांना प्रति वारीला, एकादशीच्या वारीला, उत्सवाच्या वारीला या ठिकाणी पंढरपूरला जाणं शक्य होत नाही. आषाढी कार्तिकीला जे भाविक भक्त पंढरपूरला जाऊ शकत नाही ते पैठणला हक्काने येतात आणि याच पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर त्यांना त्या पांडुरंगाचं दर्शन, पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन झाल्यासारखंच या ठिकाणी तेवढीच महत्व याही पांडुरंगाला आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये म्हणूनच दुसऱ्या क्रमांकाची यात्रा
ही पैठणला भरते. महाराज आपण हे जे भानुदास एकनाथ जो जयघोष चालतो दिंड्यांमध्ये, तर भानुदास आणि एकनाथ या दोघांचा संबंध काय सांगतो. वारकरी संप्रदायामध्ये प्रचलित वास्कर महाराज सांप्रदायिक फड परंपरेमध्ये त्यांचं भजन आहे रामकृष्ण हरी. अच्छा. बाकी इतर सगळ्या फडकरी परंपरेमध्ये बऱ्याच जण आपण प्रामुख्याने पाहायला गेलो तर बाकी सर्वेशाम भजन आहे ज्ञानोबा तुकाराम. आपण संत सखाराम महाराज संस्थांकडे पाहिलं, अमळनेरकर महाराजांकडं, त्यांच्याकडे भजन कायम विठोबा रखुमाई. आपण चातुर्मास्य महाराजांकडे गेलो, अन्व्याचे पंढरपूरचे, त्यांच्याकडे गेलं, त्यांच्याकडे श्री विठ्ठल भजन, विठोबा रखुमाई भजन. पण फक्त पैठणकर परंपरेची या ठिकाणी भजन भानुदास एकनाथ. त्याचं कारण असं की भानुदास महाराज, श्री संत भानुदास महाराज यांना वैष्णव वीर सुद्धा संबोधल्या गेलं. वैष्णव वीर असं ज्यांचं नामकरण आहे ते भानुदास महाराज, नाथ महाराजांचे पणजोबा. अच्छा. बरं, या भानुदास महाराजांचा कार्यकाळ आणि माऊली ज्ञानेश्वर महाराज, संत शिरोमणी नामदेव महाराज, आमचे संत गोरोबा काका, आमचे नरहरी महाराज, सोनार महाराज, हे सगळ्यांचा कार्यकाळ हा 12वं शतक. अच्छा. म्हणजे 650-700 वर्षापूर्वीची परंपरा. हे भानुदास महाराज मूळ राहिला, आमचे मूळ पुरुष भानुदास महाराज मूळ राहिला. त्यांचे वडील भास्कर पंत हे म्हैसाळ, सांगली जिल्ह्यात म्हैसाळ नावाचं एक गाव आहे, त्या म्हैसाळचे मूळ भास्कर पंत. त्यांच्या पोटी जन्मल्यापासून हा प्रखर सूर्याच्या प्रकाशाकडं रोखठोक पाहतो, हा निश्चित भानूचा दास असला पाहिजे, म्हणून त्यांचं नामकरण झालं भानुदास. आणि हे भानुदास भानुदास महाराज हळूहळू मोठे व्हायला लागले. आपल्या वडिलांचा कापडाचा व्यापार, कापडाचा बिझनेस, तो पुढं एका घोड घ्यायचं, त्या घोड्यावर पडशी टाकायची, एका बाजूला कपडे दुसऱ्या बाजूला कपडे, आणि ते कपडे कापायचे, ते विकायचे आणि त्याच्यावर चरितार्थ चालवायचा. पण या भास्कर पंतांपासून ही पंढरपूरची वारी होती. भानुदास महाराज जसे जसे हळूहळू मोठे आले, तारुण्यवयात आले, आणि तारुण्यात आल्यानंतर विवाहबद्ध झाल्यानंतर फिरत याच व्यापाराच्या माध्यमातून त्यांनी एकदा पैठणला आले. सांगली जिल्हा कुठं, आपला छत्रपती संभाजीनगर जिल्हा कुठं. आल्यानंतर पाहिलं हे स्थान त्यांना इतकं प्रचंड आवडलं, त्यांनी सांगितलं गोदावरीच्या तीराला आजपासून माझं वास्तव्य या प्रतिष्ठान नगरीमध्ये राहील. ही गोष्ट तुम्हाला मी 650 वर्षापूर्वीची सांगतो. त्यांनी आपलं स्थान निश्चित केलं, आणि निश्चित केल्यानंतर भगवान सूर्यनारायणाची उपासना करून सूर्यनारायणाला सगुण रूपात दर्शन दे याच्यासाठी उपासना करून सूर्यनारायण भगवंताला आपलंसं केलं. त्या सूर्यनारायणाची कृपा अख्ख्या संपूर्ण आमच्या घराण्यावर झाली. आणि हे भानुदास महाराज पंढरपूरची वारी करत असताना एक वर्षी अशी घटना घडली. आषाढी सोहळ्याला एक 15 दिवस बाकी असताना पंढरपूरचे एक ब्रह्मवृंद, ब्राह्मण देवता, ती आनागोंदीला गेली. कर्नाटकात तुंगभद्रा नदीच्या तीरावर आनागोंदी नावाचं एका राजाची राजधानी. त्या राजाला सांगितलं, म्हणले देवीची उपासना करता राजेसाहेब तुम्ही? हो म्हणले. देवीची उपासना करून काय म्हणले? ही देवी आमच्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या देवळात झाडलोटीचं काम करते, हिची काय उपासना, या जगदंबेची उपासना करता? असं म्हणल्यानंतर त्या राजाला क्रोध आला, राग आला. म्हणले देवा, हे जर खरं निघालं तर तुम्हाला त्या काळात 5000 सोन्याच्या मोहरा देईल, पण हे खोटं निघालं तुम्हाला परत मी आनागोंदीला आणील आणि माझ्या नगरीत सुळावर देईल. म्हणले ब्राह्मण देवता म्हणली काही हरकत नाही राजेसाहेब, तुम्ही जसं म्हणताल तसं चला माझ्यासोबत, मी तुम्हाला दाखवतो. आणि दाखवल्यानंतर राजेसाहेबांची सगळी तुकडी, घोडदळ, पायदळ सगळं सोबत घेऊन आले. आणि आल्यानंतर पंढरपुरात आल्यानंतर त्यांनी सांगितलं, चला कुठे आहे तुमच्या पांडुरंगाचं मंदिर? ते म्हणले आमच्या मंदिरात असं जाता येत नाही. तुकाराम महाराज सांगतात, चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान, पहिले चंद्रभागे स्नान करावं लागतंय, त्याशिवाय पांडुरंग भेटत नाही. राजेसाहेबांनी ऐकलं, स्नान केलं, पोशाख उतरवला, तलवार बाजूला ठेवली, स्नान केलं, दुसरा पोशाख घातला, तलवार हातात घेतली, चला कुठं मंदिर आहे तुमचं? असं म्हणल्यानंतर परत पुढे गेल्यावर ते म्हणले आता पुंडलिकाचं दर्शन घ्यावं लागतं. त्यानंतर परत पुढे आल्यानंतर नामदेव पायरी झाल्यानंतर मग पांडुरंग आहे. याचा अर्थ काय? मला हे सगळं का सांगायचं आहे? याचा अर्थ असा की आधी संतांना शरण जावं लागतं, तेव्हाच आपल्याला देवाची प्राप्ती होते. मग पांडुरंगाच्या देवळात गेल्यानंतर रुक्मिणी मातेकडं, ती वामंगी आहे ना डाव्या बाजूला, तिला असं पाहिलं फक्त तर म्हणजे तपलं रुक्मिणी मातेला लगेच लक्षात आलं. रुक्मिणी माता त्या ठिकाणी खाली उतरल्या, हातात झाडू घेतला आणि पांडुरंगाचं देऊळ झाडू लागल्या. राजेसाहेबांची स्वारी आली. राजेसाहेबांना पाहून अत्यंत गहिवरून आलं, रडू लागले राजेसाहेब. रडताना गंमत मात्र अशी झाली, म्हणले आईसाहेब तुम्ही आणि
राजेसाहेबांना कळालं आपल्याला रडून काही उपयोग नाही. ज्या अर्थी जगज्जननी ही जगदंबा माता जर या पांडुरंगाचं देऊळ झाडून घेत असेल तर निश्चितच या पांडुरंगाचा अधिकार या देवीपेक्षा कैक पटीने जास्त असावा, असा विचार राजाने केला. आणि राजा म्हणला, पांडुरंगा दर्शन घेतलं, पांडुरंगा मी तुझ्या प्रेमात पडलो आणि मी तुला घेऊन जायला आलोय. आता इथं ओळख नाही, पाळख नाही, नवीन भक्त, पण पांडुरंग कसा कैवारी सगळ्या भक्तांचा, मायाळू, कृपाळू, कनवाळू. पांडुरंग लगेच म्हणले, येतो म्हणले. कुठेही नगरी तुझी? म्हणले आनागोंदीला, कर्नाटकात. कानडाऊ विठ्ठलू त्याच्यामुळं. अच्छा. कानडाऊ विठ्ठलू त्याच्यामुळं. आणि गेल्यानंतर तो म्हणला, पांडुरंगांनी सांगितलं माझ्या 3 अटी आहेत बाबा. कोणत्या अटी? मला रातोरात न्यावं लागल, हातोहात न्यावं लागल, आणि तिसरी अट मात्र माझी महत्त्वाची, तुझ्या नगरीमध्ये माझ्या भक्ताचा जर छळ झाला तर मी एक क्षणभर देखील मी तिथं थांबणार नाही. राजा म्हणला, तुमचे भक्त कशाला येतील कर्नाटकात दर्शनाला, जाऊ द्या. स्वारी राजा बोले, दल आले, सगळं घालवलं आणि रातोरात हातोहात कुठेही पांडुरंगाची मूर्ती न टेकवता अनगोंदीला गेली. देवीचं मंदिर, दुसऱ्या मंदिरात देवी स्थापन केली आणि त्याच एवढ्या मोठ्या महान मंदिरामध्ये त्या ठिकाणी पांडुरंग विराजमान झाले, प्राणप्रतिष्ठा झाली. पांडुरंगाचे नित्योपचार सुरू झाले, काकड आरती ते शेजारती. पण इकडं वारी भरली आषाढीची, पंढरपुरात पांडुरंगच नाही. आता काय करायचं? तत्कालीन संतांची 12व्या शतकात मीटिंग झाली, बैठक झाली. म्हणले काय करायचं? काही नाही म्हणले. आपल्यातले ज्येष्ठ श्रेष्ठ भानुदास महाराज, श्री संत भानुदास महाराज, त्यांची नियुक्ती झाली. तुम्ही जावं अनागोंदीला आणि पांडुरंगाला परत घेऊन यावं. ठीक आहे, दरकोस दर मुक्काम करा. जायला 2 महिने लागले. भाद्रपद एकादशी आली, जायला 2 महिने गेले, थांबले. योगायोगानं त्या दिवशी बुधवार, पांडुरंगाचा वार. पाहिल्यानंतर त्या ठिकाणी सांगितलं, देवा शेवटी तू पण श्रीमंताचाच निघाला. तुला आमची भाजी भाकरी गोड नाही लागली, 56 भोगाचं नैवेद्य खायला राजाकडे आला. एवढं काय आमचं चुकलं देवा? विनवणी केली. पांडुरंग 1 नाही 2 नाही काहीही बोलला नाही. फक्त ह्यांनी दर्शन केल्यानंतर, आता तुला बोलायला पण आमच्याशी जड झालंय का वारकऱ्यांना, असं म्हणल्यानंतर पांडुरंगाने आपल्या गळ्यातला एक पवित्र तुळशीचा आणि सोन्यात गाठलेला नवरत्नाचा हार भानुदास महाराजांच्या गळ्यात टाकला. देवभान विसरलेले भानुदास महाराज दर्शन घेतलं, परत बाहेर आले. पंचपंच उषक्काली इकडे काकडा सुरू झाला. पुजारी आले, पुजाऱ्यांनी काकडा सुरू केला. एक तुळशीचे हार, फुलांचे हार काढल्यानंतर लक्षात येत आहे सोन्याचा नवरत्नाचा हार चोरीला गेला. आता काय करावं? राजेसाहेबापर्यंत बातमी गेली. काय करा? चोर आहे, चोर आहे, चोर आहे, चोर आहे. पकडा म्हणले, माझ्या समोर आणू नका, त्याला लगेच सुळावर द्या, त्याची शेवटची इच्छा विचारा. ठीक आहे म्हणले. पाहिल्यानंतर भानुदास महाराज पंचपंच उषक्काली उठले होते. सूर्योदय व्हायच्या अगोदर स्नान वगैरे झालं. सगळं झाल्यानंतर संध्या करत असताना तो हार, जसा सूर्योदय झाला तसा हार सोन्याचा असल्या कारणानं चमकला. आणि चमकल्यानंतर सगळ्या शिपायांनी पाहिलं, अरे हात चोर आहे म्हणले, हात चोर आहे, वारकऱ्याचा आव आणला वगैरे वगैरे भरपूर बोलणं. त्यांच्या मुसक्या आवडल्या. म्हणजे इकडून दोघांनी सोलीनी बांधलंय भानुदास महाराजांना आणि त्या सुळापाशी आणलंय. म्हणजे शेवटची इच्छा, म्हणजे पांडुरंगाचं दर्शन. त्यांना याचीही कल्पना नाही की आपल्याला सुळावर देवभान विसरलेले भानुदास महाराज पांडुरंगाच्या दर्शनाला तसाच मुसक्या आवळून त्या ठिकाणी नेलंय. पांडुरंगाचं दर्शन घेतलं. पांडुरंग सगळं पाहत होता ना. जसं परत सुळावर आणलंय, आता सुळावर द्यायचंय भानुदास महाराजांना, त्या सुळाला आपोआप पालवी फुटली. त्या सुळाचा वेल झाला. आणि वेल झाल्यानंतर बऱ्याच जणांना वाटलं, राजेसाहेबापर्यंत बातमी गेली, हे सुळाला वेल कसं काय फुटला वगैरे वगैरे झाली चर्चा. त्यावेळेस तिथं साक्षात पांडुरंग परमात्मा प्रकट झाले. म्हणले, राजेसाहेब माझी 3री अट मोडली. माझ्या भक्ताचा छळ तुमच्या नगरीत झाला, मी एक क्षणभर देखील थांबणार नाही. अंगुष्ठा एवढे झाले, अंगठ्या एवढे. आणि भानुदास महाराजांच्या पिशवीमध्ये बसले. परत दरकोस दर मुक्काम करत करत चातुर्मास 2 महिने, जायला 2 महिने, यायला 2 महिने, हा घडला चातुर्मास. आता चातुर्मासात जी पंढरपूरला सगळी महाराज मंडळी राहतात त्याचं कारण एकमेव, पांडुरंगा आता जाऊ नको. मग आणल्यानंतर पंढरपूरला पांडुरंग परत आणल्यानंतर भानुदास महाराजांनी हत्तीहून त्या पांडुरंगाची मिरवणूक काढली. मिरवणूक काढल्यानंतर आता परत पुनर्प्राणप्रतिष्ठा कोण करणार? भानुदास महाराज तुम्ही आणला, तुमच्या हस्ते पांडुरंग प्रतिष्ठापित झाला पाहिजे. भानुदास महाराजांच्या हस्ते पंढरपूरचा पांडुरंग प्रतिष्ठापित झाला. म्हणून आषाढीच्या गुरुपौर्णिमेचा काला हा इतर सगळ्या संतांचा, फडकरी परंपरेचा गोपाळपूरला होतो, पण आपल्या वैयक्तिक नाथफडाचा संस्थांचा काला जो आहे गुरुपौर्णिमेचा, हा पांडुरंगाच्या देवळात होता. अच्छा. असा. आणि मग ते झाल्यानंतर तेव्हापासून वारकरी संप्रदायामध्ये भानुदास महाराजांचं नाव हे पांडुरंग आणल्यामुळं खूप मोठं झालं. आणि मोठं झाल्यानंतर
देवभान विसरलेले भानुदास महाराज ज्यावेळेस पांडुरंगाच्या जवळ गेले गाभाऱ्यामध्ये, म्हणले, देव म्हणायला लागले, भानुदासा काहीतरी मला माग, काहीतरी मला माग. असं म्हणल्यानंतर देव म्हणले, हिची मागतो तुला विठोबा. भानुदास महाराज म्हणले देवाला, हिची मागतो तुला विठोबा, चरणी ठाव दे मला, तुझ्या चरणापाशी मला ठाव दे. म्हणून भानुदास महाराजांची जी समाधी आहे ती पांडुरंगाच्या मंदिराच्या पुढची जी ती समाधी भानुदास महाराजांची आहे. आणि मग भानुदास महाराजांना अजून पांडुरंग मागू लागले की तू माग, अजून माग. ते म्हणले देवा काहीच नको. म्हणले तू मागणारच नाही का? म्हणले चल मग मी एखादी प्रासादिक गोष्ट तुला जर दिली तर त्याचा स्वीकार तुला करावा लागेल. देवा तुमचा प्रसाद मी कसा डावलू? असं म्हणल्यानंतर भानुदास महाराजांना पांडुरंगाने अधिकारवाणीने सांगितलं की येणाऱ्या तुझ्या 4थ्या पिढीमध्ये मीच जन्म घेणार, अर्थात भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार नाथ महाराज. म्हणून भानुदास एकनाथ हा गजर आपल्या फड परंपरेमध्ये या गजराला अनन्यसाधारण असं महत्व. फार सुंदर ते नातं आहेत, म्हणजे परत पुनर्जन्म घेऊन नाथ आणि भानुदास एकनाथ हा जो गजर चालतोय सुंदर. जरा 12व्या शतकातून जरा 15व्या आपल्या 16व्या शतकात येऊया जरा. या ज्या साधारणतः दिंड्या येतात यांची नोंद असती का? किती म्हणजे किती दिंड्या साधारण दाखल होतात? पूर्वीच्या काळी फक्त मानकरी, फडकरी महाराज मंडळी यांच्याच दिंड्या असायच्या. पूर्वीच्या काळी व्हायरलपणा जो होता तो नव्हता. आणि आता या नाथषष्ठीला इतकं जगामधून, अमेरिकेमधून सुद्धा लाईव्ह हे नावाचं प्रकरण जे निर्माण झालंय, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, व्हॉटएव्हर युट्यूब असेल, या सगळ्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सगळ्यांना हा सोहळा अनुभव घेता येतो. घर बसल्या, कुठं जायचं गरज नाही. नोकरीत असाल तुम्ही, लॅपटॉपवर असाल तुम्ही, कम्प्युटरवर असाल तुम्ही, मोबाईलवर असाल तुम्ही, घर बसल्या पाहू शकता. मग या सोहळ्याला या 25 वर्षामध्ये इतकं महत्व प्राप्त झालं की ज्या 50-100 दिंड्या पूर्वीच्या काळी येत होत्या, आज त्यांची नोंदणी जवळपास 600-650 पर्यंत गेली आहे. आणि दरवर्षी या दिंड्यांमध्ये संख्या घटत नाही, या संख्या वाढतच चालली. अच्छा. आजच्या घडीला नगर प्रशासन असेल, घटत नाही असं आता सोशल मीडियावर बघताय म्हटल्यावर चला बा नाथांचं दर्शन काही असतात इथूनच होतंय, असं काही होतं? अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं, तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. त्याचं उत्तर मी तुम्हाला असं देतो, बऱ्याच जणांना हा अनुभव फक्त मोबाईलवर किंवा स्क्रीनवर पाहून मिळत नाही. त्यांना जो खऱ्या अर्थाने सच्चा वारकरी आहे, जो गळ्यात त्याच्या पवित्र तुळशीची माळ आहे, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा आहे, आणि जो पंढरपूरची वारी करतो, जो देहूची वारी करतो, जो आळंदीची वारी करतो, जो निवृत्तीनाथाची त्र्यंबकेश्वराची वारी करतो, मुक्ताईनगरची वारी करतो, त्याला पैठणची वारी ही क्रमप्राप्त आहे आणि ती वारी करावीच लागते. षष्टीतला जो भेदाभेद होत नाहीत हे तुम्ही सांगितलं की तुमच्या छान उदाहरणातून तुम्ही आम्हाला पटवून दिलं. आता खरं म्हणजे ही शिकवण नाथांपासूनच, कारण नाथांचे बरेच उदाहरणं त्या काळामध्ये असे आहेत की समाजातले त्यांनी म्हणजे न बोलून नाही तर त्यांच्या कृतीतून त्यांनी ते दाखवून दिलं. जसं की ते अस्पृश्याचं मूल गोदावरीच्या त्या वाळवंटात रडत असताना त्यांनी ते उचलून घेतलं. तर अशी काही अजून आणखी उदाहरणं आहेत? भरपूर उदाहरणं आहेत. नाथ महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये श्राद्धांना केलेला स्वयंपाक हा नाथ महाराजांनी सगळ्या मंडळींना जीव घातलाय. पण मला सांगायचं काय, नाथ महाराज शांती ब्रह्म होते म्हणून 108 वेळेस एखाद्या यवनाने आपल्यावर पान फोन थुंकलेलं नाथ महाराज सहन करून प्रत्येक थुंकल्यानंतर गोदावरीच्या स्नानाला जात होते. आणि 108 वेळेस आज तुझ्यामुळे मला स्नान झालं, चल कात आणि चुन्याने तुझं तोंड पळाला असेल, तोंड आला असेल, तू घरी चल, तुला मध आणि पाणी देतो. ही संतांची वृत्ती आहे. संत म्हणजे दुसरं काय असतं, संत ही वृत्ती आहे. संत पदाला प्राप्त होण्यासाठी बऱ्याच जणांनी प्रयत्न केला, पण सगळ्यांना शक्य झालं नाही. ज्यांना शक्य झालं ते संत झाले. म्हणून आणि एवढी गोष्ट सांगितल्यानंतर यवना अंगावरी थुंकला प्रसाद देऊन मुक्त केला, पण प्रसाद देऊन मुक्त केला ही गोष्ट सांगत नाही. कारण त्याचं असं, नंतर त्या यवनाला नाथ महाराजांनी घरी वाड्यात आणलं, त्याला मध आणि पाणी दिलं, त्याचं तोंड पळालेलं शांत झालं. आणि शांत झाल्यानंतर तो म्हणला, आप ये क्या करते हो? नाथ महाराजांनी सांगितलं, याला भजन म्हणतात, याला कीर्तन म्हणतात. म्हणले ये मुझे पसंद है, मैं आते जाता हूं इसको, आइए. सगळ्यांना अधिकार आहे. नाथ महाराजांच्या त्यानंतर नाथ महाराजांच्या कीर्तनाला, प्रवचनाला तो यायला लागला आणि नाथ महाराजांनी त्याचं नामकरण केलं. तो सिद्धशाही अली बाबा झाला. पण सिद्धशाही अली बाबा जसा नाथांचं कीर्तन ऐकू लागला, प्रवचन ऐकू लागला, त्याच्या ज्ञानात एवढा आमूलाग्र बदल झाला. आमूलाग्र बदल काय झाला? त्यांनी सांगितलं, महाराज जी, मैं जब जाऊंगा ना तब मुझे ऐसी जगह दफन करना जहां सभी वारकरी संतों की
पैरों की धूल मेरे कबर पे आनी चाहिए. तर सिद्धशाही अली बाबा आणि गंगेश्वर मंदिर आमच्या पैठणचं एक हिंदू मुस्लिम समाजाचं एक त्याचं एकतेचं प्रतीक आहे. प्रतीक आहे. त्याचं कारण अलीकडे गंगेश्वराचं मंदिर आहे आणि पलीकडे त्या सिद्धशाही अली बाबांची कबर आहे. ती कबर दिंडीच्याच मार्गावर का, तर नाथ महाराजांनी दिलेली त्याला जागा आहे की तुझी ही जागा कबरेसाठी योग्य आहे. कारण त्याचं असं की दिंडीचा मार्ग हा आहे आणि येणाऱ्या सगळ्या दिंड्या पैठणच्या याच मार्गाने जाणार आणि या दिंड्यांच्या पायाची उडलेली धूळ ही कबरीवर त्या कबरीवर येणार. याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. महाराज षष्टी, सप्तमी आणि अष्टमी तर काय कार्यक्रम आहे हा नेमका? यामध्ये पंचमीची अक्षत झाल्यानंतर अभिषेक झाला नाथ महाराजांना आणि त्या ठिकाणी विजय पांडुरंगाला. त्यानंतर नाथषष्ठीच्या दिवशी बरोबर 11 वाजता निर्याण दिंडी, ज्याला पहिली दिंडी म्हणून जी प्रसिद्ध आहे, पहिली दिंडी निघती. गावातल्या नाथ मंदिरापासून बाहेरच्या नाथ मंदिरात, समाधी मंदिरात जाती. त्या ठिकाणी वारकरी कीर्तन परंपरेचे होते, त्यानंतर नारदीय कीर्तन परंपरेचे होते आणि हे कीर्तन झाल्यानंतर परत दिंडी वापस येते गावातल्या नाथ मंदिरात. परत आल्यानंतर भानुदास एकनाथच्या गजरात ही दिंडी, त्या ठिकाणी त्या दिंडीचा समारोप होतो. महाआरतीने त्या दिवशीची सांगता होती. त्यानंतर घरी ब्रह्मवृंदांचं पूजन असतं, पाद्यपूजन. त्या पाद्यपूजनाचं महत्व असं की तुकाराम बीजेपासून ते नाथषष्ठीपर्यंत उपास असतो. त्या उपासाला सोडायचं म्हणून त्या पाद्यपूजेचं तीर्थ घ्यायचं, तीर्थराज देवतेचं ते तीर्थ घ्यायचं. तीर्थ घेऊन तो उपास सगळ्यांचा सुटतो नाथवंशज मंडळींचा. आणि मग तो उपास सुटल्यानंतर सगळ्या आमच्या सोबत आलेले मानकरी वारकरी सगळ्यांचं भोजन आणि सगळ्यांचं भोजन झाल्यानंतर शेवट आमची पंगत. अच्छा. आणि नाथांचा नियम आधी आपतेष्ट म्हणजे अतिथी देवो भव, आधी सगळ्या पाहुणे मंडळींना जीव घालायचं, शेवट पंक्तीत आपण बसायचं. तो दंडक आजही चालू आहे. आणि त्यानंतर सप्तमीला, फाल्गुन वद्य सप्तमीला नाथ महाराजांच्या ज्या 2 पादुका, एक पैठण ते पंढरपूर जातात, त्या गावातल्या नाथ मंदिरात असतात. आणि दुसऱ्या ज्या पादुका आहेत ज्या छबिना मिरवणुकीमध्ये असतात आणि गुरुमंत्र गुरु उपदेश संप्रदायनाथ संप्रदायाचा या ठिकाणी ज्यांना शिष्यत्व करायचा, प्राप्त करायचा असेल, त्यांनी अनुग्रह जे घेतात ते त्या पादुकेला अभिषेक करून होतो. त्या पादुका संस्थानाधिपती हरिभक्तीपरायण गुरुदेव रावसाहेब महाराज यांच्या घरातल्या पादुका. आणि या पादुका त्या ठिकाणी त्याचं पूजन होतं. सर्व शिष्य संप्रदाय येऊन दिवसभर त्या पादुकेचं पूजन करतात. त्यांना अनुग्रह नवीन घ्यायचे किंवा जे ऑलरेडी शिष्य आहेत ते त्या पादुकेचं पूजन, गुरूंचं पूजन करतात. आणि सद्गुरु पूजन झाल्यानंतर संध्याकाळी बरोबर रात्री 12 वाजता त्या पादुकेची छबिना मिरवणूक निघती. पारंपरिक मार्गाने गावातून त्या ठिकाणी या मिरवणुकी छबिना दिंडी त्या ठिकाणी येऊन परत गावातल्या नाथ मंदिरात येते. परंपरेने सांगता होती. आणि तिसऱ्या दिवशी फाल्गुन वद्य अष्टमीला नाथ संप्रदायाचा आणि सकल आलेल्या यात्रेकरू व फडकरी महाराज मंडळी, मानकरी या सगळ्यांचा काला, दहीहंडीची काल्याची दिंडी 4 वाजता दुपारी निघती गावातल्या नाथ मंदिरापासून, बाहेरच्या नाथ मंदिरात जाती. समाधी मंदिरात गेल्यानंतर त्या ठिकाणी बरोबर सूर्यास्ताच्या समयी दहीहंडी संस्थानाधिपती हरिभक्तीपरायण गुरुदेव रावसाहेब महाराज फोडतात. दहीहंडी फुटल्यानंतर गुरु परंपरेचे अभंग होतात आणि सांगता होती त्या दिवशीची सांगता. आणि त्यानंतर संपूर्ण उत्सवाची सांगता ही ललित महाआरतीने फाल्गुन वद्य नवमीच्या दिवशी सकाळी 9 वाजता गावातल्या नाथ मंदिरात ललित आरती असती. त्या आरती झाल्यानंतर इथं जी आपण गादी ज्या ठिकाणी बसलोय याच ठिकाणी सर्व महाराज मंडळी, त्यात अंमळनेरकर महाराज, बेलापूरकर, देहूकर, वासकर हे सगळे फडकरी परंपरेने, नरहरीनाथ महाराज संस्थान सगळे जण, आणि सगळे आल्यानंतर यांना इथं जो मी प्रसादाचं स्वरूप सांगितलं तो प्रसाद त्या ठिकाणी त्यांना ते घेतात नाथ महाराजांचा घरचा. आणि मग ते इथून पुढे त्यांच्या गावाकडे मार्गस्थ दिंडी प्रवास सुरू होतो. असा या संपूर्ण उत्सवाची या ठिकाणी माहिती आहे. 14वे वंशज आपण आहात, माहिती दिलीत आपण. तर या पाठीमागचे जे 14 जण आहेत तर त्यांची नावं जरा सांगता आता मूळ तसं पाहिलं तर नाथांचे 14वे वंशज आहे. भानुदास महाराजांचे विचार केला तर परत पुढे अजून पुढे पिढी वाढतीये. या हिशोबाने मूळ पुरुष या ठिकाणी भानुदास महाराज. भानुदास महाराजांचे चिरंजीव नाथांचे आजोबा चक्रपाणी महाराज, ज्यांनी नाथ महाराजांचा सांभाळ केला. आई वडील गेले जन्म झाल्यानंतर, सगळा सांभाळ चक्रपाणी महाराज आणि आजींनी केला. आणि यांचे चिरंजीव सूर्यनारायण पंत, नाथांचे वडील. बऱ्याच वेळेस एमपीएससी युपीएससी ला प्रश्न येतो की संत एकनाथ महाराज यांचे संपूर्ण नाव काय, तर त्याचं उत्तर असे: एकनाथ सूर्यनारायण पंत कुलकर्णी, हे मूळ वतनदार पैठणचे. आणि मग ते झाल्यानंतर नाथ महाराज, एकनाथ महाराज, एकनाथ महाराजांच्या पुढे हरिपंडित, हरिपंडितच्या पुढे मेघश्याम, मेघश्यामला त्रिवर्ग घराणे परत झाले. आणि त्रिवर्ग घराणे छय्याबुवा, छय्याबुवाला परत पुढे वाढत 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 त्यानंतर माझे पणजोबा श्रीमंत राजे भानुदास महाराज, भानुदास महाराजांनंतर 11वे वंशज, 12वे वंशज, 12वे गादीपती
वैकुंठवासी हरिभक्तीपरायण भैयासाहेब महाराज, ज्यांना रंगनाथ महाराज म्हणून म्हणत होते, आणि त्यानंतर 13वे वडील माझे रावसाहेब महाराज, आणि 14वा मी, आणि आता पुढं पण 15वे वंशज माझे चिरंजीव अद्वैत. बरं, आता नाथ वंशज म्हटल्यानंतर नाथांचं रूप आपल्यामध्ये, नाही. तर काय आता पुढची समाजाची जी जबाबदारी आहे, की माझी ही जबाबदारी आहे नाथ वंशज म्हणून, ती कशा प्रकारे आहेत आपली? जबाबदारी म्हणल्यानंतर असा विषय येतो प्रामुख्याने, नाथ महाराज प्रसिद्धी परायणमुख होते, आणि प्रसिद्धी परायणमुख असल्यामुळे प्रसिद्धीत जायचं नाही, जास्त ओहपोह करायचं नाही कोणत्याच गोष्टीचा. माझा देव, मी सांगितल्याप्रमाणे नको, प्रसिद्धी नको, पण काळाची गरज आणि काळाचा महिमा, आम्ही जरी प्रसिद्धी परायणमुख म्हणजे नाथ महाराज होते म्हणून आम्ही जरी प्रसिद्धीत आलो नाही किंवा येणार नाही किंवा असं ठरवलं जरी, तरी आता लोक शांत बसत. कारण नाथ महाराजांचं कार्यच एवढं महान आहे, त्यांचं कार्य महान असल्यामुळं, त्यांचे ग्रंथ संपदा एवढी महान आहे, त्यामुळं आता लोक थांबणारे नाही. आज कितीतरी माझ्या वयाचे, माझ्यापेक्षा कमी वयाचे, माझ्यापेक्षा जास्त वयाचे कितीतरी मंडळी नाथ महाराजांच्या साहित्यावर पीएचडी करतायत. आम्हाला खूप आनंद होतो. बऱ्याचशा पीएचडी धारकांना मी मार्गदर्शन करतो, बरेच जण मार्गदर्शन करतात आमच्या घराण्यातले. नाथ महाराजांचं एवढं मोठं कार्य आहे, या कार्याला आम्ही काय देणं लागतो त्यांच्या घराण्यात जन्म घेऊन. तर नाथ महाराजांचे पोहे ते म्हणतात, मी जन्मलो धन्यवंशी, म्हणून हरिभक्ती आम्हासी, संत सोयरे निजे सुखाशी, वंश कृष्णासी निर्विला. म्हणजे याचा अर्थ असा होतो, मी धन्य कुळात जन्म झाला माझा, धन्यवंशामध्ये, म्हणून हरिभक्ती आमच्याकडे आली. जर धन्य कुळात जन्म झाला नसतं, दुसरीकडे कुठेतरी काहीतरी केलं असतं, किंवा ते हरिभक्ती आम्हाशी कशामुळे आली, तर धन्यवंशात जन्म झाला, आणि धन्यवंशात जन्म झाल्यामुळे संत कायम आमच्या समवेत राहिले, संतांची शिकवण आम्हाला मिळाली, त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आम्ही मार्गक्रमण केलं. म्हणून नाथ महाराज म्हणतात, वंश कृष्णाशी निर्विला. जे चंद्र सूर्य असेपर्यंत आमचा वंश जेवढा वाढेल तेवढा वंश नाथ महाराजांनी गेल्या 450 वर्षापूर्वी, 425 वर्षापूर्वीच कृष्णार्पण केलं, तर आमच्या देवावर आमचा अधिकारच शिल्लक काय? अधिकार एवढाच आहे की बाहेर गावोगाव जाणे, बाहेर परराज्यात जाणे, परदेशात जाणे, आणि नाथ महाराजांच्या साहित्याचा, चरित्राचा, सगळ्या त्यांच्या सांगण्याचा, हा सगळ्याचा प्रचार करावा, प्रसार करावा, आणि त्यांचं कार्य काय आहे नेमकं लोकांना उलगडून सांगावं, एवढंच आमच्याकडे आता सेवा आहे. आणि ती गेले मी 22 वर्षापासून नाथ महाराजांच्या परंपरेने नारदीय कीर्तन, वारकरी कीर्तन, नाथ महाराजांची चरित्र कथा, एकनाथी भागवताची कथा, या माध्यमातून भजन, या माध्यमातून अभंग, भारुड, गवळणी सुद्धा. भारुड म्हणलं की नाथ महाराजांचं नाव आठवतंय प्रत्येकाला. हा भारुडाची खूप मोठी किमया आहे. आणि भारुड म्हणजे दुसरं काही नाही, भारुड म्हणजे बहुरूढ भार, जो भाव समाजामध्ये दृढलाय, त्या दृढलेल्या भावामध्ये त्या ठिकाणी नाथ महाराजांना नेमकं परमार्थाला सगळ्या लोकांना कसं लावायचं, सुखी जेणे व्हावे जगनिव व्हावे, अज्ञानी लावावे सन्मार्गासी, हे दंडक नाथ महाराजांचा हरिपाठातला. म्हणून नाथ महाराजांचं कार्य हे जितक्या लांबपर्यंत, जितक्या दूरपर्यंत जाता येईल तेवढं मी आतापर्यंत त्या ठिकाणी जवळपास 21 ते 22 राज्य, म्हणजे जवळपास आलंय, सगळेच होत आलेत भारतातले, आणि एक देश, असं ठिकाणी जाऊन कीर्तन, प्रवचन, भजन करून नाथ महाराजांच्या साहित्याचा प्रचार प्रसार करतोय. खूप सुंदर अशी माहिती महाराज आपण सांगितलीत, आणि आपण या कार्यक्रमात आमच्या सोबत सहभागी झालात, याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. जय हरी. भानुदास एकनाथ.